नमस्कार आमचे यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? हे बघा, शुभांगी बनवते उडदाचे पापड. रात्री 2 वाजेपर्यंत बनवले होते तिनं. रात्री झोपली 2 वाजता आणि पुन्हा आज सकाळपासून लागली कामाला 9 वाजले तेव्हापासून. किती किलोचे बनवले का? 2-2.5 किलोचे बनवले म्हणा आतापर्यंत. हे बघा इकडे आहेत, हे सकाळपासून बनवलेले आहेत आणि हे जे आहे ना हे रात्री बनवलेले आहेत बघा तिनं 2 वाजेपर्यंत. तुम्ही लय मेहनत करायली का? कसं काय करायली असं? लेकराला लागतात खायला, मग दुसरीकडे कुठे बघितले की मग म्हणतात आम्हाला पापड दे मम्मी. हा बरोबर आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये तर पापड लागतातच. पाऊस पडू लागला की मला तर असलं म्हणजे मग टेन्शन राहत नाही. पाऊस पडू लागला की मला तर लय खावं वाटतात भाजून मस्तपैकी. विकत आणायला नाही परवडत, मग नाही. चांगले नाही लागत. विकत नाही चांगले लागत ते, त्याच्यात हिंग टाकलेलं असतं. हे घरी बनवलेले ऐकतात का? चला तर मित्रांनो, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आणि आमच्या चॅनलवरती टाकत राहतो. खरंच शुभांगी खूप मेहनत करायला लागली, कारण का पापड बनवणं सोपं नाही आहे. पूर्ण हात दुखतात मला माहिती आहे. आपल्या याच्यानं माझ्याच्यानं तर 1-2-4 पापड बनवणं होणार नाहीत, पण शुभांगीनं पहा, इकडं पण ढीक पडलाय आणि इकडं पण ढीक पडलाय. 5 किलोचे बनवायचे आहेत. वाव, इस बात पे तो लाइक बनता है दोस्तों. अरे अच्छी सी प्यारी सी कमेंट कीजिए. पापड कसे झाले दादा ताईंनो आम्हाला कमेंट करून सांगा. अजून तिला आज आता अजून 2-3 दिवस बनवायचे तर 2.5 किलोचे झाले म्हणे. आता अजून 2.5 किलोचे बाकी आहेत, तर त्याला अजून 2-3 दिवस लागतील. 3 दिवस लागत नाही. हा का? उद्या तर काय होणार नाही, उद्या अक्षय तृतीया आहेत. कारण तर दुकानावर जाऊन मी पापड बनवते. खरं? हा. शुभांगी बरीच मेहनत करायला लागली आता, तरी खूप छान वाटतंय. आणि हळूहळू आमचे आता सबस्क्रायबर पण वाढायला लागलेत आणि व्हिडिओ पण तुम्हाला आवडायला लागलेत. धन्यवाद. हे बघा दादू 24 मम्मी आहे पापड मोजायला तू इकडे किती असतात? हे तर तुला आता टाकलेले 24 म्हणायला लागला तू. हे इकडे किती असतात बघितला का तू? कपाटाच्या पुढं रात्री बनवलेत बघा हे एवढे. किती असतात हे? 100, 200, 200, 200 असेल का? चला तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप खूप छान.